बरं, ते काल रात्रीच्या पावसाविषयी माहिती ना तुम्हाला? घरच्यांनी खरंच पाववडे बनवले राव. मी बसलो होतो पावभाजीच्या आशेवर, आता खाता बनील चिडवत होतो. राम मंडळी, पाटील सोबत आज 46वा दिवस. सकाळीच आमच्या चहा ठेवण्यावरून भांडणं, बहिणीची बेकार दादागिरी आणि भाची माझ्या साईडने. पण तुमचा भाऊ पण बेकार आहे, शेवटी बहिणीच ठेवला चहा. पाटील झालाय कडक मध्ये तयार. आमचं बुध बघा एकदा. बाबा तर इकडे फुल फॉर्म मध्ये. पैसे पैसे मत कर प्यारे, जिसको पैसे कमाने याद है ना, उसका तो बायात का खेल है. सुट्टी असल्यामुळे घरी एकदम भारी विषय जेवायला. मी तर नुसतं दनादन आणतोय. पोटाचं झालंय नियोजन. आता वावरात ड्युटी आपली. कपाशीचे गोणे न्यायचे घरी. पहिले आपलं बैलगाडी घेऊन गेलो वावरात. कापूसचे गोणे होऊन अंगाचा पार्ट मोकळा होणार आहे आज. कसा आहे विषय? असं काहीच नाही जे किरण पाटलाला जमत नाही. नाना म्हणे दोर घेऊन ये. गेलो आपल्या झोपडीवर आणि पहिले दोर घेऊन आलो. आणि मग इकडे नुसतं जोर लगा के हायशा गाडं बांधून घरी आलो आणि तेवढ्यात नाना परत आले बैलगाडी घेऊन. मग काय हमाली चालू आपली इकडे. नुसतेच गोणे पटकत होतो मी आज दनादना. संध्याकाळी पुन्हा गेलो शेतात तर पप्पूदाने कापूस वेचल होता. पहिले तो मोजून घेतला बरं का. आणि इकडे परत दुसरं गाडं लोड करणं चालू झालं होतं आपलं. नंतर आमच्या दुसऱ्या शेतात गेलो आम्ही. हुशारी करून फुल पॅन्ट घालून आलोय मी आज. नाहीतर कापूसच्या नकट्या असं टोचताना नुसताच कचाकच. परत येऊन पहिले आपला बैलगाडा झुपला आणि पाटील निघालाय थाटात एकदम. कसा विषय जमतय ना आज. लंबा लागलाय पाटील चांगला. घ्या तुम्ही पटकन फॉलो करून. पुन्हा भेटू तोपर्यंत जय महाराष्ट्र.